मैं गरीब हूँ। लाइक शेयर एंड क्या सब्सक्राइब. मेरा कैमरामैन बहुत हाथ दुख रहे हैं बोलते हैं. Let's see here at group number 7. So, hi. Hi. Can you please introduce yourself? I am Gauri and I am from team Lakshya and आम्ही निवडला आहे सिंहगड किल्ला. आणि हा किल्ला निवडण्यामागचं आमचं कारण म्हणजे ह्याचे हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स तर आहेच, पण ह्याचं मागचं जे इनोव्हेशन्स किंवा एक स्ट्रॅटेजिकली कसा हा जिओग्राफिकली किंवा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये त्या काळात मध्ये कसं किती महत्व होतं त्या किल्ल्याचं, त्यासाठी आम्ही हा किल्ला निवडलाय. मी थोडीशी आपल्याला या किल्ल्याबद्दलची हिस्ट्री सांगते. तर हिस्ट्री अशी होती की आता कल्याण म्हणून एक गाव आहे. ते कल्याण गावामध्ये तानाजी मालुसरे राहायचे. म्हणजे इथे ते आले होते काही कामानिमित्त आणि तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हा गड कॅप्चर करा. तेव्हा या गडाचं नाव कोंढाणा होतं. तर ते या विलेजच्या फ्रॉम द फुटहिल्स ऑफ दिस विलेज दे वेंट ऑल द वे बॅक टू. तर आपण थोडंसं मागून बघूया. वी हॅव तानाजी कडा ओव्हर देअर. कम आय शो यू. You can hold this and come. या सो इथे आल्यावरती आपल्याला तानाजी कडा दिसेल. एक अर्बन लेजंड म्हणता येईल. असं मानलं जातं की तानाजी मालुसरे त्यांच्या मावळ्यांसोबत या फ्रॉम दिस पार्ट ऑफ द हिल दे स्टार्टेड क्लाइम्बिंग. आणि हे जे तुम्ही बघतायत हे घोरपड आहे. त्यांच्याकडे मॉनिटर लिझार्ड म्हणतात आपल्या इंग्लिश टर्म्स मध्ये. ह्याला यशवंती नाव होतं. सो फ्रॉम हर सपोर्ट ते वरती चढले आणि वरती चढून इथे असलेली जी मुघल सेना आहे, मुघल सेना इथे दिसलेला प्रत्येक बुरुज वरती आहे. तर त्या काळात त्यांनी इथून फ्रॉम दिस स्लोप इज व्हेरी स्टीप, तिथून यांनी प्रवास केला. त्यांनी पूर्ण इथं बॅटल, पूर्ण एक इथं लढाई झाली बिटवीन द मुघल्स अँड आर मराठी एम्पायर, मराठी सेना. तर ह्यांच्या युद्धामध्ये आपलं जीत तर झालीच, वी डिड विन, बट वी लॉस समवन सो क्लोज टू शिवाजी महाराज विच वॉज. त्या शिवाजी महाराजांसाठी तानाजी मालुसरे वॉज नथिंग लेस दॅन अ लायन और इन फॅक्ट अ लायन इट सेल्फ. सो त्याच्यानंतर ह्यांच्या तानाजी मालुसरेंच्या डेथ नंतर या गडाचं नाव सिंहगड असं पडलं. आता हे झालं ही ब्रीफ हिस्ट्री. कमिंग टुवर्ड्स इनोव्हेशन, सगळ्यात मूळ आणि रूट इनोव्हेशन आपलं आहे ते म्हणजे सोलार विंड टर्बाईन हायब्रिड ट्री कॉम्बिनेशन, ज्याच्यामध्ये सोलार एनर्जी आपण डे मध्ये यूज करतो अलॉंग विथ द टर्बाईन्स. दिस आर द विंड टर्बाईन्स. ह्याच्यामध्ये कोणत्याही डायरेक्शन मधनं वारं आलं तर तरी पण ती एनर्जी बिकॉज इट इज फ्रॉम एनी डायरेक्शन इट गेट्स कन्झर्व आणि रात्रीतनं फक्त विंड एनर्जी आपल्याला भेटेल. सो असं प्रकारचं आम्ही एक आयडिया करून एक ट्री सारखं स्ट्रक्चर बनवून आम्ही एनर्जी कन्झर्व करतो. आणि तीच एनर्जी फ्युचर स्कोपमध्ये आम्ही बुरुज इथे असलेले 2 मेन दरवाजे आहे, एक पुणे दरवाजा, एक कल्याण दरवाजा, ह्याच्यामध्ये आम्ही मोशन सेन्सर लावले की एनिमी आल्यानंतर हा जो दरवाजा आहे तो ऑटोमॅटिकली मोशन डिटेक्ट झाल्यावरती बंद होणार. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टन्स दिला आहे हेल्थवर. हेल्थ त्या काळामध्ये खूप असं नाही बघितलेला ऍस्पेक्ट होता. त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती जर आजारी असेल तर त्याला कोणत्या प्रकारची वनस्पती हवी आहे ते सापडणं खूप अवघड होतं, कारण त्या काळात जंगल खूप खोल होते. त्याच्यामुळे बरेचशा लोकांची डेथ किंवा आपल्या मावळांची डेथ होऊन जायची. त्याच्यासाठी आम्ही एक वेबसाईट बनवली आहे ज्याचा QR कोड आम्ही या पोस्टरवरती लावला आहे. या QR कोडला स्कॅन केल्यावरती आपल्याला आपण वेबसाईटवर रिडायरेक्ट होऊ, ज्याच्यामध्ये आम्ही सॅटेलाइट व्ह्यू लावला आहे. आणि सॅटेलाइट व्ह्यू मध्ये असं आहे की इथे म्हणजे या गडावरती असलेले जे काही वनस्पती आहेत, तर सध्या आम्ही 4 वनस्पती शोधू शकलो. तर ती वनस्पती तुम्हाला हेल्प करेल. आणि आम्ही AI बोटॅनिकल चॅट बॉट पण बनवलं, ज्याच्यासोबत तुम्ही इंटरॅक्ट करू शकता आणि विचारू शकता इन केस तुम्हाला काही हेल्थ इश्यूज असतील वेन यू आर पर्टिक्युलरली ॲट दिस फोर्ट. सो तुम्ही ते टाकू शकता चॅटबॉटला आणि इट विल गिव्ह यू सोल्युशन. लेट्स से इफ यू हॅव अ कफ, तर कफ असेल तर तुम्हाला ही वनस्पती आहे तर तुम्ही इकडे येऊन यू कॅन कम टू दिस पार्ट अँड यू कॅन गेट द वनस्पती. बट द कॅच हिअर इज तुम्ही वी हॅव लोकेटेड अ GPS नॅव्हिगेशन सिस्टम. तर तू इथे उभी आहेस तर तू इथे उभी असल्यापासनचा त्या वनस्पतीपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो तुला गाईड करणार GPS नॅव्हिगेशन. सो असं आमची थोडी आयडिया आहे आणि आम्ही ते जेवढं आमच्याकडनं शक्य तसं आम्ही इन्कल्केट करण्याचा प्रयत्न केला आहे. सो ही होती ओव्हरऑल आमच्याकडनं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आणि एक हिस्ट्री बद्दलची माहिती. थँक्यू सो मच.
Thank you so much, and you guys have did a wonderful job. And even I'm civil engineer. Na? Yes, I know. I don't know how to. It is very simple. You, Ah. yeah. Yeah, I'm civil for फालतू का civil. Hey, फालतू का civil है मैं बोलकर. हाँ ना? खाते हम आ जाओ. किधर भाग जा रहे हो तो? So सब जेंट है हाँ. पतली करके अंदर चल रही हूँ. So can you please introduce yourself? Nandini. Sharvil. Advait. Ishan. Like, can you please talk about your project? सो ये किला पन्हाड़ा है जो कोल्हापुर से लगभग 20 किलोमीटर्स की दूरी पर है. इट इज सिचुएटेड अप टू 1200 मीटर्स फ्रॉम सी लेवल. इधर से आ रहे हैं और ये टारगेट लॉक हो गया एंड इट्स शूटिंग ऑटोमेटिकली. सो एक कैनन यहाँ पे प्रोटोटाइप लगा है, एक कैनन वहाँ पे प्रोटोटाइप लगा है. तो जब भी कोई कैनन डिटेक्ट करेगा तो वहाँ पे एक एलईडी का लाइट जल जाएगा. जो भी ऊपर रह रहे हैं उनको डिटेक्शन मिल जाएगा कि समवन इज कमिंग फ्रॉम डाउन एंड दे विल मूव टू द सेफ जोन्स. सो दैट ये हमारा एक इनोवेशन है. तो यहाँ पे अगर आएंगे यहाँ पे अगर आएंगे सो ये 3 फूड स्टोरेजेस है. दिस वन इज गंगा, यमुना एंड सरस्वती. Ganga has a capacity of 24,000 khandis. One khandi means 600 to 700 kgs. So the ये जो सबसे बड़ा वाला है ये लगभग ये बैडमिंटन कोर्ट है उसका डबल प्लस अंडरग्राउंड स्टोरेज. सो इतना स्टोरेज एरिया उसमें था एंड आगे है 12,000 खंडीज. तो इतना बड़ा अगर फूड स्टोरेज एरिया है तो जाहिर सी बात है कि रैट्स आएंगे, पेस्टिसाइड्स आएंगे, वो खराब होगा. तो हम उसको कैसे बचा सकते हैं बिकॉज फूड वॉज अ वेरी लिमिटेड रिसोर्स एट दैट टाइम. सो हमने क्या किया 70,000 किलोहर्ट्ज का फ्रीक्वेंसी 70,000 किलोहर्ट्ज का फ्रीक्वेंसी हमने जनरेट किया है टू कीप द रैट्स एंड अदर पेस्टिसाइड्स आउट ऑफ इट. तो विच इज़ इनऑडिबल फॉर ह्यूमन बीइंग. मतलब हमारी रेंज से बहुत बाहर है इसलिए हमें कुछ हार्म भी नहीं होगा उसके लिए. पर हमें जो चाहिए वो आउटकम उससे मिल रहा है. तो ये 2 इनोवेशन एंड द QR कोड यू विल गेट दिस साइट. ये किला पन्हाड़ा साइट है हमारी. ये 4 इनोवेशंस है. सो फर्स्टली स्मार्ट फूड रिसोर्स मैनेजमेंट सिस्टम. इसमें अगर जाएंगे तो हमें तीनों कोठार का ये मिलेगा, गंगा कोठार जिसमें हम वीट स्टोर करते हैं. तो अभी करंटली फुल दिखा रहा है. जब हम यूज़ करेंगे तो ये कम हो जाएगा और हमें दिखाएगा कि कितने दिन ये सामान चल सकता है. तो नीचे जाएंगे तो हर महीने का हमारा यूसेज भी दिखाता है ये. सो मेनली इसका ये है कि वॉर लाइक सिचुएशंस में मतलब खाने की कमतरता बहुत होती है. तो अच्छे से हमें एक अंदाज मिल जाएगा कि कब ख़त्म हो सकता है और हमें क्या रिफिल कब करना पड़ेगा. सो एक अगर देखा जाए तो 9,000 kgs अगर रोज़ यूज़ किया तो इट विल बी सफिशिएंट फॉर 1,500 पीपल और ये 1800 दिन चल सकता है. सो दिस इज़ आवर फर्स्ट इनोवेशन. एंड सेकेंडली एडवांस डिफेंस सर्वेलेंस सिस्टम जिसमें अभी मैंने जैसे दिखाया दिस कैन बी ऑपरेटेड ऑटोमेटिकली एज वेल एज मैनुअली. सो मैनुअली अगर ऑपरेट करना है तो एक्टिवेट एंड अनेबल. तो ये अभी वॉचिंग मोड में चला गया है. अभी जहाँ भी इसको दिखेगा ये रुक जाएगा और शूट करेगा. सो यहाँ पे टोटल शॉट्स, हाउ मेनी कैनन्स आर ऑनलाइन, थ्रेट लेवल, एमओ लेवल, ये सब दिखाता है. और कैनन की ट्रैजेक्टरी भी यहाँ से पता चलती है. अगर समझो मीन्स दुश्मन इज एट 180 degrees and cannon is stopping there at just 2 or 3 seconds. So we can simulate detection, fire at whatever degree it is. So this is the second innovation. Third innovation is Senate Guardian. अभी ऊपर जो भी रह रहे हैं उनको जो भी प्रॉब्लम आया तो वो अगर सॉल्व नहीं कर पाए तो दे कैन आस्क टू AI कि हम ये सॉल्व कैसे करें. हिंदी, इंग्लिश, मराठी जो भी लैंग्वेज में वो पूछेंगे वो लैंग्वेज में वो बता देंगे. एंड लास्टली विच इज़ लास्ट इनोवेशन विच इज़ वेरी इंपॉर्टेंट. जो भी वॉर में जाते हैं शिवाजी महाराज जब भी वॉर में जाते हैं तो उनको जो तलवार ढाल मतलब शील्ड्स एंड तलवार जो भी लगेगा तो वो कितना है उनके पास और कितना बनाना पड़ेगा वो बहुत इंपॉर्टेंट है. क्योंकि उस ज़माने में उनको एक के बाद एक ये इस पे जाना ही पड़ता था.
सो अगर अगर व्हाट यू से कैपेसिटी इज ऑफ 3000 और ये 1900 दिखा रहा है विच इज सफिशियंट, देन दे कैन गो. इफ इट इज बिलो 1000, यहाँ पे रेडी है तो नॉट रेडी आएगा. ये सब रिपोर्ट बेसिस पे रहते हैं. तो बैटल रेडीनेस रिपोर्ट अगर स्वॉर्ड्स के लेवल कम है तो ये नॉट रेडी दिखाएगा, तो महाराज जल्दी से स्वॉर्ड्स बनाने के लिए तैयार कर सकते हैं. So now it's group number 9. ए स्टैंड में मेरा कैमरामैन बहुत हाथ दुख रहे हैं बोलता है. किसका है स्टैंड? किधर है वो मामू? मामू किधर है मामू? मामू क्या पता किधर है? सो हाँ जोक अपार्ट, इधर आओ, इधर इधर किधर भाग जा रही हूँ आप? So- लाइक कैन यू इंट्रोड्यूस योरसेल्फ? Myself Shreyas Magar. This is our fort, Torna. Yes, it is one of the biggest and the strongest fort in the Maharashtra. So like कर सकते हैं. तो ये महाराष्ट्र का सबसे बड़ा और सबसे स्ट्रॉन्ग किला है. इसका नाम है तोरना. छत्रपति शिवाजी महाराज ने जीता हुआ सबसे पहला गढ़, जो जब वो 16 साल के थे तब उन्होंने ये गढ़ जीता था. इस गढ़ की खास बात ऐसी है कि इस गढ़ पे 4 मटके मिले थे, बड़े बड़े सोने से भरे हुए. सॉरी 22 मटके मिले थे. तो वो 22 मटके जो थे वो, और एक गढ़ इसके बाद की जो राजधानी कहते स्वराज की, उस राजधानी में उन मटके में जो सोना मिला था वो उसको उसकी रिपेयरमेंट में, मतलब उस गढ़ को अच्छा करने के लिए वो सोने का यूज हुआ था. अभी इस गढ़ के हम ज्यादा हिस्ट्री में न जाते हुए हमने जो अभी सिस्टम एम्बेड किए इसके बारे में बात करेंगे. सो यहाँ पर हमने IR सेंसर लगाए. यहाँ देख सकते हो आप, यहाँ IR सेंसर्स लगाए. ये जो किट है ये एज इफ सिक्योरिटी हब काम करता है कि अगर कोई एनिमी साइड से आता है तो हमें, हमारे जो ऑटोमेटेड हमने एक सिस्टम बनाया है वहां पर, मतलब ये जो इवेंट है हमारा, इसकी थीम ऐसी है कि अगर छत्रपति शिवाजी महाराज अगर आज होते तो वो क्या क्या इम्प्लीमेंट करते, इस युग में वो उनमें क्या क्या इम्प्लीमेंट कर पाते. सो यहाँ पर हमने एक ऐसी सिक्योरिटी सिस्टम बनाई है कि अगर कोई भी एनिमी आता है तो हमें अलर्ट आ जाता है. एक ऐप बनाया उसके लिए, UI डिजाइन किया है, उसमें एक ऐप उसमें एक नोटिफिकेशन आ जाता है. उसके बाद यहाँ पर हमने डोर्स बनाए जो ऑटोमेटिकली ओपन क्लोज होते हैं. इसके बाद ये जो LEDs आप देख सकते हो आप, तो ये हम सोलर बेस्ड है कम्प्लीटली, जो रात में ग्लो होती है. उसके बाद हमने वहां पर जो टैंक्स दिख रहे हैं पानी के, उसमें हमने रेन वाटर हार्वेस्टिंग के सिस्टम यूज किए. मतलब हमने ये पानी उसमें सुबह डाला है, नीचे पूरी सॉइल है लेकिन अभी वो पानी वैसे का वैसा ही है. वैसे ही हमने यहाँ पर सोलर पैनल, सोलर एनर्जी ये बनाई है. वहां से विंड एनर्जी का हमने ये लगाया है. और इतना स्ट्रांग है किला की, मतलब हमारे जो ग्रुप मेंबर्स थे वो इस पे जब हाफ वे काम हुआ था इसके ऊपर बैठ के पेंट कर रहे थे इसको. इतना स्ट्रांग हमने उसको बनाने की कोशिश की है. जो इसके दीवारें है इसमें हमने गाय का गोबर और वैसे ही मट्टी, उसको हम पोइटा कहते हैं मराठी में, वैसे ही लाल मट्टी जो है यहाँ पर वो, और जो कोकोनट होता है उसके जो ये होते हैं फाइबर्स, उसको हमने एज इफ ज्यादा से ज्यादा स्ट्रांग करने के लिए बनाए. सो दैट्स ऑल. ये हमारा किला है. प्लीज हमें वोट करो. आवर ग्रुप इज 9. ए सुन ना, कल चश्मा पे की देखो अभी एक बार मेरा यूट्यूब में, इधर अच्छा वाला, अच्छा कल मैं समझ हुई. लाइक तुम्हारा सिग्नेचर वे पे अच्छा से ऐसा पुट करो. हाँ, वॉक करके भी कर सकते हैं, चलते भी. वाओ, हीरो आया, हीरो. Oh my god. So hi, Hello, can you please introduce yourself? my name is Parth Dada. I am from SYIT. So can you talk about your project? This is Suvarnadurg Fort, situated in Ratnagiri. So we have made this fort because it has recently listed in the UNESCO 12 forts list. हिंदी में बात कर सकते हैं. हाँ, okay. So हमने इसको ज्यादा से ज्यादा प्रमोट करने के लिए इसको ये किया है, ये चूज किया है. और इसमें हमें टास्क ऐसे दिया था कि IoT बेस्ड जो भी तुम्हें ऐड कर सकते हो वो ऐड करो. सो हमने जैसे एक जापान में टेक्नोलॉजी है कि जो टाइल्स पे चलते हैं ना तो इलेक्ट्रिसिटी जनरेट होती है. हाँ, तो वैसे हमने इधर इंटीग्रेट किया है. जैसे चलेंगे ना इधर, अभी बजर बज रहा है, वो इलेक्ट्रिसिटी जनरेट होगी और अभी तो बजर के लिए यूज कर रहे हैं, वैसे वो लाइट्स वगैरह को पार करने के लिए यूज कर सकते हैं.
उसके बाद RFID टैग बेस्ड स्कैनर लगा है कि जो भी विजिटर्स वगैरह आएंगे, मेट्रो में कैसे टैग रहता है वैसे बस विजिटर्स को टैग दिया जाएगा, वो टैग स्कैन करो फिर दरवाजा ओपन हो जाएगा। सर्विलेंस के लिए हमने एक बोर्ड बनाई है जो हाई टाइड वगैरह वो सब टेम्परेचर वगैरह वो सब मॉनिटर करेगी। उसके बाद हमने वहां पे रेडार बनाया है जो भी एरियल ऑब्जेक्ट्स है वो डिटेक्ट करने के लिए। सो दैट्स इट। इसका सेंसर कैसे डिटेक्ट करता है? वो RFID टैग रहता है, ए टैग देना। अच्छा, टैग वाला है क्या? सेम। हाँ, RFID टैग रहता है कि वो टैग स्कैन किया ना तो दरवाजा ओपन हो जाता है। From this project, like from this competition, what you have learned lesson? ओके सबसे पहले तो जो शिवाजी महाराज की आइडियोलॉजी है वो हमने थोड़ा सा जाना, फिर उनकी जो स्ट्रैटेजी थी कैसे बनाते थे वो, कैसे टेक ओवर करते थे वो, फिर उसके बाद हमने भी जब बनाया तो 8 जनों की टीम थी तो टीम बॉन्डिंग वगैरह सीखा, कैसे काम डिस्ट्रीब्यूट करते हैं, कैसे लीडरशिप वगैरह काम करती है, ये सब। This group number 11, I guess. हेलो हेलो, हेलो। आपके साथ बात कर सकते हैं क्या? हाँ, आपका नाम? वरुण। Like, can you please talk about your project in Hindi also? ये किला विजय दुर्ग किला है। हमने ये सिंधुदुर्ग जिले में है और ये सन 1200 में राजा भोग ने बांधा था और उसके बाद फिर आदिल शाह से शिवाजी महाराज ने अपने पास ले लिया था। तो फिर ऐसे दो ही किले हैं जहाँ पे शिवाजी महाराज ने खुद ने अपना सैफरन फ्लैग लहराया था। वो ये है, ये एक विजय दुर्ग और ये एक तोरना। फिर और एक इसकी मजबूत सिक्योरिटी ये है कि इसके पूरे तीनों तरफ से 40 किलोमीटर लंबी एक वागोटन खाड़ी नाम के मतलब उतर पानी है वहाँ पे। तो इस साइड पे देखो तो पानी बहुत ऊपर है और उस साइड पे बहुत डीप पानी है। तो इस साइड पे ज्यादा बड़े जहाज नहीं आ सकते। तो अगर छोटे भी जहाज आ गए तो ये जो 10 मीटर की ऊंची वॉल बनाई है उस पर टकरा के वो टूट जाएंगे। फिर हमने इनोवेशन के लिए किया है कि उस साइड पे अगर डीप पानी है तो उस साइड में हमने रडार सिस्टम लगा दिया कि अगर उधर से भी हमला हो गया तो वो अपने को पता चल जाए और हम पहले रेडी हो जाए उसके लिए। और बाकी सब के लिए हमने सोलर एनर्जी पावर जनरेशन सिस्टम लगाया है और हीलियम गैस का डिस्कवरी भी यहाँ पे हुआ था जो 1868 में साइंटिस्ट जोसेफ नॉर्मन में लगाया था। और इसकी ये खास बात है कि इसकी 3 लेयर प्रोटेक्शन है, ये 3 वॉल है इसमें। So thank you so much. Finally, this is the last है ना, last group. क्यों भाग जा रहे हो? हाँ, मैं आने के टाइम पे तुम लोग भाग जा रहे हो ना? नहीं भाग नहीं रही है, हम बस प्रिपेयर हो रहे थे। अच्छा, so can you introduce yourself? माई सेल्फ आराध्य ढेंगे, श्रेयस करचे, सूरज महेश्वरी। आप तीनों है क्या ग्रुप में? किधर है तुम्हारा मेंबर? Actually, we 3 and girl is more, but she is in the meeting, so she is not available right. So like, can you talk about your project? Can we talk it in Marathi? हाँ, मराठी हिंदी कुछ भी। Okay, fine. So सबसे पहले ये एक लॉकिंग सिस्टम बनाया हमने। ये मतलब एक ऐसे कॉमन सिस्टम है, ये बस गेट में नहीं बल्कि एक सीक्रेट गेट होगा तो उसमें भी हम ये इंट्रोड्यूस कर सकते हैं, या फिर किल्ले के अंदर कुछ असं ट्रेजर वगैरे असलं किंवा एक सिक्रेट रूम असले जिकडे प्लॅन्स वगैरे बनतात तर मग आपण तिकडे ही सिस्टीम ऍड करू शकतो। दुसरी आहे ही एक सेन्सर डिटेक्शनची। आता समजा कोणता इकडून आला, एनिमी वगैरे आला तर हे एक सेन्सर डिटेक्ट होणार। अजून हा इकडे एक लाईट लावलेला आहे आम्ही, हा लाईट पण ब्लिंक होणार। अजून काय म्हणतो तर आपण तो अलार्म सिस्टीम पण वाजेल। त्याच्यानंतर आपण येतो याच्यावर काय होतं सूरज, ही एक रेडार सिस्टीम आहे, याला एकदम बॅटरी जॉईन केली, मग हे जे सेन्सर आहे हे बरोबर असं 180 डिग्रीवर फिरते, अजून काही डिटेक्ट केलं तर हे पण वाचते। त्याच्यानंतर ते जे 2 QR कोड दिसतंय तुम्हाला, हे आम्ही चॅटबॉट बनवलेला आहे। हा फक्त मुरुज जंजिरा सीमित चॅटबॉट आहे, हा फक्त त्याच्याबद्दलच इन्फॉर्मेशन देणार। अजून आता त्यात ती जी एक शेवटची जी सिस्टीम दिसत आहे ती लाईक म्हणजे ती बाउंड्रीला लागलेली राहणार,
तिकडे कोणतं डिटेक्ट झालं त्याला एक मोटर लागलेली आहे अटॅच, त्याला तो एक फ्लॅग लागलेला आहे. जर काही डिटेक्ट झाला तो आता आम्ही मॉडेल बनवलाय तर तो छोटा आहे, पण इन रिअल लाईफ तो मोठा राहणार आणि काही डिटेक्ट झालं तर तो असा मूव्ह होणार. तर या 5 टेक्नॉलॉजी आम्ही आमच्या जंजिरा फोर्ट मध्ये आणलेल्या आहे. बस दॅट्स इट. लाईक, शेअर And subscribe. मैं गरीब हूँ, चप्पल नहीं है, किधर गई? अला बहुत दुख रहे नीचे से. So we are going for voting. Last 2 minutes हो गया. Come, let ask first. ask करूंगी, ask. Excuse me. पॉलिटेक्निक लोग होता है क्या वोट करने के लिए? हाँ, उधर only BTech. Finally, I'm not allowed to vote. And like, हाँ, अभी क्या करो? They said no. पण अरे कितपत पाळतरे त्यांचे विचार आपण. माझा राजा म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलावतांस माझा दैवत, माझा छत्रपती. आपल्या रक्तात आहे ना स्वराज्य. मग कुठे हरवलं ते? विसरलात आपण त्यांचे विचार. अरे आज ही स्थिती डोळ्यांसमोर बघा. वाईट वाटेल, लाज वाटेल, वाटू द्यात, कारण हेच अस्तित्व आहे. अरे गोठ्यातली गाय आणि घरातली माय यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही. असं होतं माझ्या छत्रपतींचं स्वराज्य. आणि यार हॅलो, पाचच मिनिट आमच्याशी बी बोल की जरा. लाज वाटते का तुला? तुझ्या घरात आई बहीण नाही आहे का तुझी? कोण मला मारलं तू. तुला वाचवा! प्लीज कोणीतरी वाचवा! अरे असं काढण्यात लाभ राहिला, विचार देखील केला तर माझ्या छत्रपतींच्या स्वराज्यात व्हायचा तो फक्त चौरंग. राजा माफ करा, राजा माफ करा, राजा माफ करा, राजा माफ करा, राजा. महाराजांच्या काळात चुकीला माफी नव्हती. अरे एवढंच काय, माझ्या माय बहिणी तरी तर सुरक्षित नाहीत. मला आजच्या तरुण पिढीच्या सामर्थ्यशील तरुण पिढीच्या भविष्याला देखील या भ्रष्टाचारानं आग लावली आहे. नमस्कार मॅडम, नमस्कार. काय आपल्या फाईलचं काम झालं का नाही? कसं आता वरती घालायची लई इच्छा होती. ग्राउंड तर काही निघलं नव्हतं, पण तुम्ही होत्या. झालं का नाही काम? तुमचं तर काम काय चालू आहे? ही काय ही 4 लोकांची फाईल आग लावलेला आणि ही आपली फाईल, आपल्या लोकांची फाईल. टाकरा पुढं. तुमचं तर काम झालं, आता आमचं काय? मॅडम तुमचं पण काम द्यायला चालू की हे घ्या ठरलेल्याप्रमाणे. वरतून 5 शिल्लक ठेवा. मॅडम पण या पोरांनी मेहनत केली. हो दादा, मॅडम काय सांगितलं नाही का याला? अरे आता तुला माझ्या हाताखालीच काम करायचंय. मॅडम शिका की जरा यांना. बरं येऊ का मॅडम? या मॅडम तुमच्यासारख्या भ्रष्टाचारांमुळं जे गरीब पोरं असतात ते मेहनत करून पुढे जातात ते या श्रीमंताच्या पायाखाली चिरडले जातात. मॅडम तुमच्या एका सहीची किंमत तरी माहिती का तुम्हाला? तुमच्या एका सहीमुळे किती युवक त्यांची जान गमावून बसतात. तू जास्त डोकं नको, तुझं काम कर. दीड दमडीचा नोकर तू. अरे योग्य व्यक्तीची योग्य पदी निवडती काय हे दाखवलं माझ्या छत्रपतींनी. गर्व आहे मला माझ्या शिवबांवर की त्यांनी प्रत्येक पदांसाठी अचूक निवड केली. नात्यांच्या वर सामर्थ्य निवडलं, कौशल्याला मान दिला आणि स्वराज्य घडवलं. बरोबर आहोत. आपले सुभेदारच बघा की. होय, त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं, धाडस होतं, म्हणूनच ते पद त्यांना मिळालं. कोंढाण्यासाठी प्राणपणाला लावणारा आपला सिंह तानाजी. आऊसाहेब, गड जिंकणं तितकं महत्वाचं, तितकंच गड राखणं पण. म्हणूनच महाराजांची योग्य निवड म्हणजे मोरोपंत पिंगळे. आऊसाहेब छत्रपती. होय, खरंच मोरोपंत म्हणजे कर्तृत्व, शिस्त आणि आपल्या स्वराज्याचे आधारस्तंभ. त्यांच्याच लेखणीच्या बळावर आणि सामर्थ्यावर आपलं हे स्वराज्य भक्कम झालं आणि ते आपल्या स्वराज्याचे पेशवे झाले. आऊसाहेब शत्रूच्या छावणीत घुसून आपलं प्राणपणाला लावून स्वराज्यासाठी माहिती गोळा करणारे म्हणजे आपले बहिर्जी नाही, हे देखील तितकेच महत्त्वाचे होते. अगदी बरोबर. बहिर्जी म्हणजे चातुर्य, बुद्धी आणि धाडस यांचा संगम. हे रणांगणात कधी दिसत नसले तरी स्वराज्यासाठी नेहमीच सावलीसारखे उभे राहिले. एवढंच काय,
पोशिंदा तो शेतकरी त्याच्यासोबत कोण रे उभे आज? सहानुभूती दाखवायला लाखो उभे आहेत, पण त्याची परिस्थिती काय आणि कोण आहे त्याच्या सोबतीला? बोला साहेब, मला तक्रार नोंदवायची. कशाची रे बाबा? सरपंचाची. काय रे, काय झालं? सरपंचांनी माझी जमीन अडवली. काय? अरे तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही साहेब, त्या सरपंचांनी माझी जमीन हिसकावून घेतली. अरे तसं नाही करणार ते. वय साहेब, ते सरपंचाने आमची जमीन हडपली. हाय, आमची मदत करा की थोडी. साहेब बघा की काय होतंय का. बरोबर, तुम्ही शांत व्हा. मी बोलून बघतो सरपंचाशी. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार. आज काय काम काढलं? तुमच्याबद्दल कंप्लेंट आली आज. कंप्लेंट माझ्या विरोधात? कोणाची एवढी हिंमत? तुमचा गावचा शेतकरी होता, तुम्ही जमीन अडकली म्हणे त्याची. तुम्ही कुठे त्यात पडताय? चहा पाणी घ्या आणि विषय मिटवून टाका. बरोबर, चालतंय, येतो साहेब. जेव्हा माझं राज होतं ना, तेव्हा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील कोणी हात लावायची हिंमत केली नव्हती. माझ्या स्वराज्याच्या मायबापानं त्या शेतकऱ्याला मायबाप म्हणून पाहिलं होतं. ऐका हो, ऐका. महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काही नियम लागू केलेत ते ऐका हो, ऐका. नियम क्रमांक 1, शेतकऱ्यांकडनं कोणीही कर वसुली करणार नाही, व्याजाने पैसे देणार नाही. जर व्याजाने पैसे देण्यात आढळलं तर त्याला कठोर शिक्षा देण्यात येईल हो. दुसरा नियम, जर दुष्काळ आढळला, पिकाच्या प्रमाणानुसार कर वसुली करण्यात येईल हो. अधिकच नुकसान झालेलं असेल तर कर माफ करण्यात येईल. त्याला बघताय काय असं? आता पुढचा नियम कोणता? अरे आता आपण बोलायचं त्याच विषयावर. सर्व धर्म समभाव म्हणतात की नाही तुम्ही? मस्जिदात जाणारा आणि मंदिरात जाणारा शेवटी याच मातीतला. आता संपला ना धर्मभेद. नक्की काय बघायचंय? स्वराज्याचे नौदल प्रमुख दौलत खान. कोण लोक तुम्ही? आणि पार्थ शास्त्री. छत्रपतीच्या स्वराज्यात काय होती ना ती जात त्या बावळ्यांची. स्वराज्याचे नौदल प्रमुख दौलत खान. इकडे माझ्या पठ्ठ्या, आपल्या राजांनी कधी विचारलं नाही की तू कोणत्या देवासमोर नमतोस. त्यांनी फक्त एवढं विचारलं, तुझी निष्ठा स्वराज्याशी आहे की नाही. जेव्हा मी समुद्रावर असायचो तेव्हा लाटा मला विचारत नव्हत्या कोणत्या धर्माचा आहे, ते विचारायच्या तुझ्यात हिंमत किती आहे. अरे आम्ही वेगवेगळ्या धर्माचे होतो, पण आम्ही कधी धर्माचं राजकारण केलं नाही. आम्ही सगळे एकत्र आलो आणि गड बांधले. ते गडाला कधीच तडा गेला नाही, कारण की त्या भिंती धर्मावर बांधल्या नव्हत्या, त्या बांधल्या होत्या फक्त विश्वासावर. आणि राजांनी विश्वासावर एवढं मोठं स्वराज्य उभारलं होतं. अरे काय जात आणि काय धर्म, एक निष्ठा आणि एकजुटीच्या बळावर उभा होता माझ्या राजांचं ते स्वराज्य. काय ग? केव्हापासून ऐकतोय तुझं? काय बोलली? आम्ही शिवाजी महाराजांची विचार विसरलो. दरवर्षी शिवजयंती करतो, डीजे लावतो, गाड्यांना झेंडे लावून फिरतो, हातावरती भगवा धागा, कपडावरती चंद्रकोर, गड किल्ल्यांवर जातो. अजून कसा पाहिजे शिवभक्त? अरे एवढेच काळजी आहे का गड किल्ल्यांची? तर फक्त डीजे लावायला कशाला जातोय? माझ्या महाराजांची अस्मिता जपायला जा ना तिथं. अरे जा, विचार त्या राजगडाला किती मावळ्यांचं रक्त सांडलंय त्या भगव्यासाठी. विचार त्या सह्याद्रीच्या पहाडांना कसा होता माझ्या
खोटे झाले सगळे शिवभक्त. फक्त शब्दात हर हर महादेव आहे, पण मनात मात्र तोच द्वेष आणि स्वार्थ. खरंय खरंय, हर हर महादेव बोलतो. खरंय, हर हर महादेव बोलतो, पण आपल्या मनात मनातच नाही ना तुझ्या राजा. तुझ्यासारख्या खोट्या शिवभक्तांपासून कोण वाचवणार आज? मी खरा शिवभक्त आहे. गेलात माझा राजा, गेलात राजा तुम्ही, आणि सोडून गेला ते शिवभक्त. फक्त वाईट याचं वाटतंय की आता कोणी आदिलशहा, कोणी निजामशहा, कुठला शाहिस्तखान नाही हो. तुमचीच ती इच्छा झाली मावळे, आज तुमच्याच विचारात उठली आहेत राजा. गेलात राजा तुम्ही, पण वाचवणार या शिवभक्तांपासून. पुन्हा नका येऊ राजा, नका येऊ. हरवलंय हो तुमचं स्वराज्य, हरवलंय. तर मग मित्रांनो, काय वाटतं कोणती शिवजयंती बरोबर? ही आम्ही साजरी केलेली की ती म्हणते ती वाली? धन्यवाद.